मित्रांनो, तुम्हाला 14 सप्टेंबर 2024 पर्यंत अगदी घर बसल्या मोफतमध्ये आपलं आधार कार्ड अपडेट करता येणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। मित्रांनो, 10 वर्षापेक्षा जुनी जी आधार कार्ड आहे ती अपडेट करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवाहन केलं जात आहे। 14 जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देऊन लाभार्थ्यांना, नागरिकांना घर बसल्या मोफतमध्ये आधार कार्ड अपडेट करण्यासाठीचं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि 14 जून 2024 नंतर हे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला जवळच्या आधार केंद्रावरती जाऊन आपलं आधार कार्ड अपडेट करावं लागणार होतं। याच्यासाठी 50 रुपयाचं शुल्क आकारलं जाणार होतं। मात्र याच्यामध्ये आता शासनाच्या माध्यमातून मुदतवाढ देण्यात आलेली असून 14 सप्टेंबर 2024 पर्यंत नागरिकांना अगदी घर बसल्या आपलं आधार कार्ड मोफतमध्ये अपडेट करता येणार आहे। मित्रांनो, ताई आधार कार्ड अपडेट कसं करायचं यापूर्वी सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये हे आधार कार्ड घर बसल्या कशा प्रकारे अपडेट करू शकता हे देखील पाहण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला आधारच्या वेबसाईटवरती यायचे किंवा तुम्ही माय आधारची जी वेबसाईट आहे या माय आधारच्या डायरेक्ट लॉग इनच्या वेबसाईटवरती सुद्धा येऊ शकता। गुगलच्या माध्यमातून आधार सर्च करून या आधारच्या पोर्टलवरती आल्यानंतर सुद्धा तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन या ठिकाणी दाखवले जात आहेत, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपला आधार अपडेट करण्यासाठीचं नोटिफिकेशन सुद्धा या ठिकाणी दाखवलं जात आहे किंवा याची जी काही डायरेक्ट लॉग इनची जी लिंक आहे ती लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या लॉग इन वरती आपल्याला क्लिक करायचे। या लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज खुलेल, ज्याच्यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाणार आहे। आधार नंबर एंटर करायचा आहे। याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे आणि लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचे आहे। आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल, तो एंटर OTP मध्ये OTP एंटर करून लॉग इन वरती क्लिक करायचे। लॉग इन केल्यानंतर आपल्या डॅशबोर्डला लॉग इन होईल। याच्यामध्ये आपण पाहू शकता वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत। याच्यामधील पहिली ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपडेटची। या डॉक्युमेंट अपडेटमधून आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपडेट करायचे आहेत। वेगवेगळ्या ऑप्शनबद्दल सुद्धा आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे। याच्यामध्ये डॉक्युमेंट अपडेटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी त्याच्या ऑब्जेक्टिव्हबद्दल माहिती दाखवली जाईल। याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे। याच्यामध्ये जर ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर तो देखील आपण ऑनलाईन पद्धतीने करू शकता। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कागदपत्र कशा प्रकारे अपलोड केल्यानंतर कसे काम करतं याच्याबद्दलची थोडक्यात माहिती दाखवली आहे। ही माहिती पाहायची आणि परत नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे। याच्यानंतर आपलं आधारनुसार नाव, मेल फिमेल, वय आणि आपला ॲड्रेस ही सर्व माहिती दाखवली जाईल आणि माहिती बरोबर आहे कन्फर्म वरती टिक करून, करेक्टवरती टिक करून आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचे। ही सर्व माहिती बरोबर आहे चेक करायची। नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या स्टेजवरती पाठवलं जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंट अपलोडसाठी 2 MB ची फाईल, JPG, PNG आणि PDF अशा स्वरूपातील फाईल आपण याच्यामध्ये अपलोड करू शकता। याच्यामध्ये आपण पाहू शकता डॉक्युमेंटमध्ये आपण जर पाहिलं तर दिव्यांग प्रमाणपत्र असेल, मनरेगाचं कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट किंवा किसान फोटो पासबुक असेल, बँकेचं पासबुक असेल किंवा इतर जे काही कास्ट प्रमाणपत्र असतील, वोटर ID असेल, अशा प्रकारची जी काही वेगवेगळी ॲड्रेस प्रूफ आहेत ते आपल्याला याच्यामध्ये देता येणार आहेत। याच्यामध्ये 2 ॲड्रेस प्रूफ आपल्याला जोडायचे आहेत, एक तर प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि एक तर आपला ॲड्रेसचं अपडेट, ॲड्रेसचा जो प्रूफ असेल तो। याच्यामध्ये दोन्हीमध्ये 2 कागदपत्र आपण वेगवेगळी घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण समजा पॅन कार्ड घेऊ शकता आयडेंटिटी प्रूफमध्ये आणि याच्यानंतर ॲड्रेससाठी आपण पासपोर्ट, विजेचं बिल किंवा टेलिफोन बिल किंवा इतर काय आपल्याकडे शाळेचं प्रमाणपत्र वगैरे असेल तर घेऊ शकतो। आता याच्यामध्ये आपल्याला हे कागदपत्र अपलोड देखील करायचे आहेत। याच्यामध्ये अपलोडवरती क्लिक करायचे आहेत। आपण पॅन कार्ड अपलोड करतो तर पॅन कार्डची जी फाईल असेल ती PDF स्वरूपातील, JPG, PNG स्वरूपातील जी फाईल असेल ती सिलेक्ट करायची आहे, ते अपलोड क्लिक करायची आहे। याच्यानंतर पासपोर्ट आपण सिलेक्ट केलेल्या पासपोर्टची जी फाईल असेल तीही त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आणि अशा प्रकारे दोन्ही फाईल आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून त्या फाईल अपलोड करायच्या आहेत। फाईल अपलोड झाल्यानंतर याचे जे काही थंबनेल असतील ते थंबनेल आपल्याला त्या ठिकाणी दाखवले जातील। ग्रीन कलरची एक पट्टी या ठिकाणी दाखवलेली की आपले कागदपत्र या ठिकाणी सक्सेसफुली आलेले आहेत। आता याच्या खाली परत एक स्वयंघोषणा आहे, त्याला टिक करायचे आणि स्वयंघोषणेला टिक केल्यानंतर खाली एक नेक्स्टचे ऑप्शन आहे, या नेक्स्टवरती क्लिक करायचे। आता याच्यानंतर आपले डेमोग्राफी जे डिटेल आहेत ते कन्फर्म करा आणि अशी एक माहिती दाखवली त्याला आपल्याला ओके करायचे। ओके केल्यानंतर पुढे आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल ते म्हणजे पेमेंटसाठी। आता सध्या याच्यामध्ये ही सर्व्हिस निशुल्क आहे, त्याच्यामुळे आपल्याला पेमेंट घेतलं जाणार नाही आणि पेमेंट न करताच आपल्याला या ठिकाणी सबमिट करण्यासाठी सांगितलं जाईल। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर 10 ते 15 सेकंदाच्या कालावधीमध्ये आपला फॉर्म सबमिट होईल, त्याचा नंबर जनरेट होईल आणि याचं एक अकनॉलेजमेंट, एक पावती जी आहे ती पावती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे। ज्या पावतीमध्ये आपल्याला डाउनलोड करायचे असेल तर आपण करू शकता। त्याच्यामध्ये आपलं नाव असेल, आपला जो काही जनरेट झालेला नंबर असेल, त्याच्यानंतर इनवॉइस नंबर असेल, आपण पेमेंट केलं नाही, पेमेंट केलेलं असेल तर पेमेंटची रक्कम
आणि तारीख अशा प्रकारची पावती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल आणि याच्या माध्यमातून आपलं आधार कार्ड अपडेट केलं जाणार आहे। अशा प्रकारे अगदी सहजरित्या अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड घर बसल्या अपडेट करू शकता आणि 14 सप्टेंबर 2024 पर्यंत ही सुविधा नागरिकांसाठी मोफत आहे। याच्यानंतर आधार केंद्रावरती भेट देऊन 50 रुपयाचं शुल्क आकारून हे आधार कार्ड अपडेट करावं लागणार आहे। आपण जर आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर अगदी घर बसल्या मोफत हे आधार कार्ड अपडेट करू शकता आणि याच्याबद्दलची एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।